काय महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय का? आता कदाचित बिहारमध्ये महाराष्ट्र करून ठेवलाय का असं म्हणण्याची पाळी कदाचित येणार आहे। मध्ये एकदा कोल्हापूरचे राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी फ्लॅट पाहिजे म्हणून कुणाला तरी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला। सत्तेच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या विरोधी तक्रारी कुणी करायच्या नाही, तक्रारी केल्या तर त्याची नोंद घ्यायची नाही, नोंद घेतली तर ते घरात घ्यावीच लागली तर त्याचा तपास करायचा नाही। ही आज लॉ अँड ऑर्डरची, कायदा व सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात की वेळ कधी सारखी राहत नाही, ती नेहमी बदलत असते। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय वेळ बदलत असते, वेळेनुरूप काळानुरूप माणसं वेगवेगळे निर्णय घेत असतात। अध्यक्ष महोदय, अलीकडे मी या निमित्तानं एवढंच सांगेन की आपण उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना नावं ठेवायचो लॉ अँड ऑर्डरच्या विषयी, पण अध्यक्ष महोदय आता आपण त्या राज्यांच्या पुढे गेलेलो। म्हणजे कायदा व सुव्यवस्थेत आपण सहज म्हणायचो काय महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय का? आता कदाचित बिहारमध्ये महाराष्ट्र करून ठेवलाय का असं म्हणण्याची पाळी कदाचित येणार आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या दोन्ही राज्यांपेक्षा आम्ही अधिक मागे गेलेलो आहोत। अध्यक्ष महोदय, आमच्याकडे मध्ये एकदा कोल्हापूरचे राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष यांनी फ्लॅट पाहिजे म्हणून कुणाला तरी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला। त्या कुटुंबाचं FIR दाखल करून घेत नव्हते, व्हिडिओ बाहेर आला, मग FIR दाखल करण्याची व्यवस्था झाली। म्हणजे अध्यक्ष महोदय, सत्तेच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या विरोधी तक्रारी कुणी करायच्या नाहीत, तक्रारी केल्या तर त्याची नोंद घ्यायची नाही, नोंद घेतली तर ते घरात घ्यावीच लागली तर त्याचा तपास करायचा नाही। ही आज लॉ अँड ऑर्डरची, कायदा व सुव्यवस्थेची अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे। अध्यक्ष महोदय, पुशे सावळीमध्ये एक वादग्रस्त पोस्ट टाकली, प्रार्थना स्थळात घुसून 11 जणांना मारण्याचा कार्यक्रम, मारण्याची घटना त्या ठिकाणी झाली, दंगल झाली। 11 जणांच्या पैकी एक जण प्रार्थना स्थळातच मृत्युमुखी जागच्या जागी झाला। अध्यक्ष महोदय, त्यानंतर गावातही दंगल झाली। अध्यक्ष महोदय, आजपर्यंत एखाद्या प्रार्थना स्थळात, कुठल्या समाजात, कुठल्या धर्माचा आहे हा भाग वेगळा, देवळातही आपण किंवा प्रार्थना, कुठल्याही प्रार्थना स्थळात जाऊन अशा मारामारी आणि दंगल होत नव्हती, पण ती देखील पुसे सावळीत अध्यक्ष महोदय दंगल झाली, हे आपल्याला लक्षात या। आणि मग त्या ठिकाणी घरे, 10 दुकानं, वाहनांची तोडफोड झाली। अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी या आपल्याला अडचणीच्या महाराष्ट्राची प्रतिमा बिघडवण्यासाठी पुरेशा आहेत असं वाटतं।